दंडवत हो. काल आपण पूजावसरामध्ये संदर्भ बघितलेला आहे. बाईसी सुजगरे होती. सुजगरे होणे म्हणजे जागे होणे. भट्टोबासांना जागे आलेलं होतं आणि भट्टोबास उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये कुठं झोपायचे? बाहेर, आणि हिवाळ्यामध्ये आतमध्ये. पण ऋषी काय ठेवत होते उशाला? बरोबर, राईट. मग ज्या वेळेस स्वामी भट्टोबासांजवळ यायचे तेव्हा काय करायचे बरं स्वामी? छातीवर अंगठ्याने वक्षस्थळ दाटती. म्हणजे अंगठ्याने भट्टोबासांचं वक्षस्थळ दाटायचे. भट्टोबास काय करायचे मग? असं मोठ्याने बोलत जायचं. पायाला आपल्या छातीवर धरायची आणि त्याला भूमी द्यायची. बराच वेळ काही त्यांना सोडू वाटत नव्हतं. भट्टोबासी मग गोसावियासी परश्रेयाची प्रवृत्ती म्हणून सोडती. म्हणजे स्वामींना आता स्वभावाला बाहेर जायचं होतं, परिश्रेला बाहेर जायचं होतं, म्हणून स्वामींनी सांगितलं की आता श्रीचरण सोडा. कदाचित बाईसे म्हणती सोडी सोडी नागदेया. कदाचित बाईसा म्हणायच्या नागदेया बाबांचं चरण सोड. किती वेळ झालेला आहे? मग जगतीचा दारवंटा दक्षिणाभिमुख तया पश्चिमेकडे परिश्रय स्थान. जगतीचा दारवंटा, जगती म्हणजे भिंत, जो परकोट असतो तो पलीकडचा दरवाजा, तिथे ठिकाणी परिश्रय स्थान. तुम्ही डोमेग्राम केलंय का? तिथं परिश्रय स्थान. कुठे? उंच मठा, प्रसन्न मठाच्या खाली बघा दोन ओटे, ते परिश्रय स्थान. भटोपासी टोळे पासी ठेवणी इतक्या दुरी विधी जाऊनी बैसते. म्हणजे स्वामींच्या टोळे पासी, टोळे म्हणजे दगड ठेवून भटोबास लांब जाऊन बसायचे. एरीकडे बाईसी दिपू जळती. तव एरीकडे म्हणजे स्वामी तिकडे गेल्यानंतर बाईसा मठ झाडायच्या. दिपू उजळती, दिपू उजळती म्हणजे दिवा लावणे. मडो झाडती, मडो झाडती म्हणजे मड झाडून काढायचे. ओट्यावरी सैनासन सेते पद्मासन रचिती. त्या ओट्यावर स्वामींचं सैनासन असेल म्हणजे जे निद्रेचं आसन होतं, नंतर ते पद्मासन म्हणजे बसण्याचं आसन बाईसा निर्माण करायचं. बघा इथे एक संदर्भ येतो. आपल्यामध्ये बराच एक गोंधळ झालेला आहे. कोणी सांगतं दिवे लावा, कोणी सांगतं दिवे लावू नका. परंतु चरित्र आम्हाला शिकवतं, चरित्र आम्हाला सांगतं की दररोज आपण आपल्या गुरुपुरीसमोर दिवा लावला पाहिजे. तुम्ही आरती ओवाळता ती भाग वेगळा, परंतु एक दीप अखंड चालू पाहिजे. कशासाठी? एक दीप म्हणजे प्रकाश असतो. आता मी आमच्या काकांकडे बघितला बघा दिवा. बरेच ठिकाणी मी दिवे बघितली. सकाळी मी गेलो आमचे भोजन करण्यासाठी, आमचे काय ते अडसरे काका. रात्री आमच्या ताईकडे गेलो. काय त्यांचं नाव? मोंडे ताईकडे गेलो. फार सुंदर प्रकारची देवपूजा आणि अतिशय सुंदर प्रकारचं व्यवस्थापन. तिथे मला दिवा दिसला बऱ्याच ठिकाणी आणि म्हटलं चांगली गोष्ट आहे, दिवा आपल्याकडे असला. बरं, यूट्यूबवर एकाने सांगितलं की दिवे लावूच नाही. तुम्ही प्रापंचिक आहात आणि तुम्ही प्रपंच करत असताना हा दीप का लावायचा? तुम्ही स्थानाकडे जाता, तिथे समय चालू असतात. तुम्ही मार्गात जाता, ते दिवे चालू असतात. का आहे ते? एक प्रकाश. मग कोणी डोकं लावलं, म्हटले बाबा त्याच्यामध्ये हिंसा होते. जरी हिंसा होत असेल, आता काच भेटतात, आता त्याला आवरण भेटतं, काच लावला, जवळ जाळी लावली, कुठल्या किडामध्ये जाईल का? नाही.
म्हटले दिवा लावले की जंतूची म्हटले हिंसा होते. मला तुम्हाला एक सांगायचं, प्रपंचात किती हिंसा करतात दररोज. सोडला का प्रपंच, तेव्हा नाही लावलं निमित्त, मग त्याचं इथं निमित्त लावायला सुरुवात केली. दिवा का नाही लावला म्हटले प्रपंचात, म्हणजे दिवा लावले की हिंसा होते. अरे दिवा लावल्यानंतर तो दिव्यामध्ये किडा येऊ नये त्यासाठी काळजी घेऊ शकतो की नाही आपण. आणि म्हणून दररोज तुमच्या घरी दीप चालू पाहिजे. बघा ज्या ठिकाणी दिवा असतो ना त्या ठिकाणी एक वेगळा आनंद असतो. ज्या ठिकाणी दिवा वगैरे काही नसतं तिथे काही धगासपणा जातो. बघा तुम्ही तुमचा अनुभव बघा. पण आपल्यामध्ये काय सुद्धा नवरात्र आलं की मग दिवा लावायचा, काही कुठला मार्गशीर्ष आला की मग दिवा लावायचा. तुमचा काही देवतीचा विधी आहे का? आलं नवरात्र लावला दिवा, नवरात्र गेलं काढून ठेवला. आलं मार्गशीर्ष लावला दिवा, नंतर काढून ठेवला. आलं श्रावण महिना लावला दिवा, नंतर हे देवतेची विधी कशी. आपला जो विधी आहे तो अखंड म्हणजे नेहमी चालला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे विघ्न येतं तुम्ही म्हणताय की नाही, मी स्थानाजवळ एवढा किलोचं तेल देईन, तिथं का बरं म्हणता? मग काही जाळतात ना, काही तुपाची देवी जाळतात, काही तेलाची देवी जाळतात, चांगली गोष्ट आहे. परंतु जर कुणाला संभ्रम असा असेल किंवा दिवा लावल्यानंतर हिंसा होते तर आपण त्याला जाळी वगैरे लावू शकतो. आणि म्हणून दिवा लावायला तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही कुठे आहात? बालवाडी. लागल्या कोणता अभ्यास करायला? दहावीचा. तुमची बी चूक नाही ना, आमचे पण तुम्ही दहावीचाच अभ्यास सांगायला लागले पाहिजे. तुमची देवपूजा पाहिली नाही, काही पाहिलं नाही, हे धडाच नाही बरोबर पाहिजे. आणि मग बेसिक आम्ही वचन नंतर सांगतो, परंतु तुमचा जो पहिली आहे ती म्हणजे देवपूजा. मी 3 दिवसापासून तुमची काय वार्ता करतोय? स्वच्छता, पवित्रता, देवपूजा. पूजा अवसरला सुद्धा बरोबर बसता. काल मी सहज बाहेर गेलो, एक यजमान होते, त्यांच्या पाय चप्पल होते. चप्पल घालून इकडे पूजा असून चालला, ती बसली चप्पल घालून. झाला की नाही मोठा अविधी? 2 जण बसले गप्पा मारू लागले, झाला की नाही अविधी? त्यांनी जोडला. म्हणून आपली चप्पल एकदम लांब पाहिजे आणि व्यवस्थित आपण या ठिकाणी बसता आलं. लोकांना माहीतच नाही कुठं कसं बसायचं, मंदिरात कसं बसायचं, गुरुसमोर कसं बसायचं, किंवा गेले प्रवचन ऐकायला कसं बसायचं याचं नॉलेज नाही. म्हणून आमच्यात एक शब्द आहे, पहिलं उठायला बसायला शिकलो. म्हणून प्रवचन ऐकायला बसले, आपली चप्पल खूप लांब, चारच आपल्याला लांब पाहिजे. लोक चप्पला जवळ घेऊन बसायला लागते. अविधी कुणाला आहे? मला. तुम्हाला ज्ञान आहे का त्याचं? म्हणून बाई जाणते अशी इथची नरक. तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाबा काय पुन्हा पुन्हा सांगतात चपला बाजूला ठेवा, हे करू नका ते करू नका, तुम्ही अज्ञानी मी सज्ञानी. दोष कुणाला आहे? मला की तुम्हाला? मला. जर मी तुमच्याकडे पाहतो तुम्ही चपला घालून बसले तसे तुम्हाला सांगितलं नाही तर दोष मला आहे. आमच्या ब्रह्मविद्येमध्ये सांगितलं, काही गोष्टी जरी तुम्ही आम्हाला विचारल्या नाही तरी आम्ही तुम्हाला सांगणार. काही गोष्टी तुम्ही आम्हाला विचारल्यानंतर सांगाल. आणि महावाक्यासारखं एखादं गुरु प्रकरण तरी लगेच सांगू नाही. म्हणून पाकड्यावर बसलेले तुमच्या चपला जरा लांब ठेवायचं आणि चांगल्या प्रकारे मांडी घालून उपरणे घेऊन झाकून बसायचं. कारण की तुम्ही जर कसे जर का बसले त्याचा दोष मला लागतो, हो की नाही? आणि म्हणून तुमच्याबरोबर मला माझी काळजी घ्यायची असते. तुम्हाला प्रश्न असं येईल, मोठ्या पोथ्या झाल्या म्हणजे बाबा असं नाही काय सांगून घेते, बाबा काय सांगताय? नाही, मला माझा पण धर्म सुरक्षित मला ठेवायचं. मला गर्दी महत्वाची नाही, मला नियम पाळणारे महत्वाचे असते. कारण की तुमचा माझ्याबरोबर तुमचा धर्म सुरक्षित राहायला पाहिजे की नाही? बाबांनी म्हटलं ना हे करा, लगेच ते करायचं. नका म्हटले लगेच बाजूला ठेवायचं. परंतु आपण तसं वर्तन ठेवायचं नाही. जर का तुम्ही नाही ऐकलं, आम्हाला काही नाही, बापा कोणत्या डोक्यावर बसणार? तुमच्या चपलाजवळ घेऊन बसले, तुमच्याच पोखंडी बापा बसले, पूजा सुद्धा गप्पा मारत तुम्हाला आम्ही दिला. आणि म्हणून इथे सुद्धा उठी बसीचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. ज्या काही तुम्हाला त्रुटी आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी, हा काही तुम्हाला दोष नाही बरं का, तुम्हाला शिकायचं आहे. न पुसत तुम्ही आता का पहिल्या दिवशी टोप्या घेऊन मी तुम्हाला सांगितलं टोप्या घेऊन न पुसत सांगितलं की नाही तुम्हाला? तर तुम्ही विचारलं की मला बाबा प्रवचनाला कसं यायचं?
सांगितलं का? नाही, पण मी तुम्हाला इथं आल्यावर सांगितलं कशी दंडवत घालावी, कसं बसावं, हेच तर ज्ञान आहे. फार काही वचनं वाचले, मोठे मोठे शिकले म्हणजे काही ज्ञान नाही. हे ज्ञान समजलं पाहिजे झाल्यानंतर की चरित्र आम्हाला सांगतं की नाही, मोकळ्या पानामध्ये हसवळी करा, पिचकाऱ्या बंद करा. बऱ्याच ठिकाणी मी जातो, पिचकाऱ्या घेऊन येतो माझ्याकडून. मला चांगला तारी, चांगला तांब्या, वाटकं घेऊन ये, मोकळ्या हात व्हायची. पिचकाऱ्या बंद करा. पिचकारी दिल्लीवाल्यांची पद्धत. हात आपले खराब, चमक चमक पाण्यात होतात आपले हात सगळे खराब आणि चालले प्रसाद करायला. चांगले मोकळ्या चांगल्या पाण्यातून हात धुवायचे. आलं लक्षामध्ये? चांगलं कपाळ पुसायचं, मग प्रसाद वंदन करायचा. विधी की नाही? पिचकारीमध्ये हात धुतला जातो का? हा नाही, धुता की नाही तरी म्हणतो पिचकाऱ्या काढून टाका बाजूला. कोणी जर बाबा घरी आता आले, पिचकारी द्यायची नाही. कोणी सांगितलं, सतीश बाबांनी सांगितलं कोणाला ते मस्त तांबा घेऊन जायचं, वाटकं घेऊन जायचं. बाबा धुवा मोकळ्या पाण्यात हात. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे का? दुष्काळ आहे का इकडं? नाही. चांगले मोकळ्या पाण्यात हात धुवायचे मस्त, मग तो प्रसाद, मग ते स्थान वंदन करायचं. दुसरी गोष्ट एक तुम्हाला मला सांगायचं की उपाराचं जे पाणी आहे ते दिवसभर भरून ठेवायचं नाही. तुम्ही ठेवता का? नाही ठेवत ना? हां, ठेवायचं नाही. का ठेवायचं नाही? 1 तासानंतर पाणी आगळं होत असतं. बरेच पद्धत मला खानदेशमध्ये दिसली, त्यांची मी मोडून टाकली. दिवसभर भरून ठेवतात आणि संध्याकाळी उचलं की फेकून देतात. तुम्ही पिता का दिवसभर ठेवलेलं पाणी? तुम्हाला कसं मग ॲक्वा पाहिजे, फिल्टर पाहिजे, चांगलं पाहिजे. देवाला मग सकाळी ठेवलेलं संध्याकाळी डायरेक्ट काढायचं. जेव्हा तुम्ही उपार दाखवसाल त्याच वेळेला ते पाणी भरून घेऊन जायचं. संकल्प सुद्धा सोडताना पाचकान त्या बुडवायचा नाही असं याच्यामध्ये. मी एका ठिकाणी गेलो, म्हटलं संकल्प सोडा. त्यांनी घातले त्याच्यात बोटं. लक्ष असतं बघा माझं बारीक. फिरवलं गारगार पाणी, म्हटले पाणी फेकून दे. दुसरं पाणी. उपार सुद्धा ठेवताना उपार झाकून ठेवला पाहिजे. बरेच उघडे घेऊन येतात, उपार झाकायचं. हा लक्षामध्ये यालाच म्हणतात पूजा उत्सव. जर तुम्ही तेवढी स्वच्छता पवित्रता पाळली तर भगवंत अभिमान घेईल ना तुमचा. जर तुम्ही कशी पण सेवा केली, अभिमान घेईल का? तुम्ही म्हणता आम्ही ना या स्थानाला गेलो, किती प्रसन्न वाटलं. तुझ्या घरात का बरं असं वाटतं? तू करतच नाही घरामध्ये काही असं, ना दिवा नाही, ना बत्ती नाही, ना वेळेवर स्वच्छता नाही, ना काहीच नाही. बायसा काय करायच्या? दीपू लाविती, मड झाडीती. म्हणून घरी उठल्यानंतर पहिलं घर साफसफाई केली पाहिजे. आम्ही कुठे कुठे पाहतो, आम्ही भारत देशामध्ये फिरतो, लक्षात ठेवा. आणि मग कुठे कुठे ते फुलं, ते काड्या तसे तिथं पडलेले असतात 4-5 दिवसाच्या. उठल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर पहिला आपला देवारा आणि देवपूजेचा व्हिडिओ तो स्वच्छ केला पाहिजे. कुठला? आपली देवपूजा असते की नाही, तो गाभारा उठायचं, मस्त फ्रेश व्हायचं आणि पहिली जागा ती पुसून काढायची. पहिली ती स्वच्छता करायची. कुठे पूजे पुढे पुढे घाण आहे का ती स्वच्छता पहिली आपण करायची, नंतर आपली कामं करायची. आपलं काय होतं? पहिलं आपलंच चालतं, आंघोळी पांघोळी, मग जातो देवाकडे तिकडे पूजे, सगळं उरकून घ्यायचं. होतं का नाही असं? उठल्यानंतर पटकन आंघोळ करा आणि आंघोळ केले लगेच जा तिकडे. तुम्ही कुठली गोष्ट आंघोळ विषय करत नाही आम्हाला माहिती, पण लवकर उठायचं. 7-8ला उठून चालेल का? नाही. जी बाई 8ला उठली तिचं काम कधी सुरू होईल? देवापुढे मग 9 होईल की नाही? म्हणून मठो झाडी ती बायसा ज्याप्रमाणे मठ झाडायच्या त्याप्रमाणे आपण सुद्धा आपली देवपूजा आहे ना तिथलं ते स्वच्छ करून घेतलं पाहिजे, साफसफाई करून घेतली पाहिजे. रात्रीची पण रात्रीच काढली पाहिजे, हो की नाही? आहेत ना बारकावे? नाही तर उत्पत्ती गाडी तिथंच, कॅरी बॅग तिथंच, सगळं देवाच्या डोक्यावर आणून ठेवतात. इकडून तिकडून आणले फळं देवाच्या डोक्यावर. यांचे कपडे पण त्या देवाच्या डोक्यावर असतात कधी कधी. यांची वाटी, ग्लास, चमचे देवाच्या डोक्यावर. कुठं काय ठेवून तुमचा काय भरोसाच नाही. तुम्ही मंदिर नाही समजलं तुम्हाला काय असतं ते. आणि म्हणून जर लक्षामध्ये ठेवा, यालाच म्हणतात पूजा उत्सव, की आपली जी देवपूजा आहे ना ती व्यवस्थित पाहिजे. तुम्ही फक्त एवढं करावं, बघा कशी प्रसन्नता ठिकाणी.
तुम्हाला सांगितलं तुम्ही बालवाडीतले सूत्रपाठ शिका जरूर, पण आपण काय करतो हे बघा. आणि म्हणून पूजाचं आम्हाला शिकवतं. जर कुणाला काही दिव्याविषयी प्रश्न असेल तर इथे संदर्भ आला की बाईसी दिपू उजळती. आणि तुम्ही आता कुठे जरी स्थानाजवळ गेला तर तुम्हाला दिवे मात्र दिसतात. म्हणून ज्याचे दिवे बंद असतील त्यांनी आपले दिवे लावायला सुरुवात करा. काही नाही, झाकून ठेवा, कुठली जंतूची हिंसा होणार नाही. जो म्हणतो हिंसा होते ते लगेच मारायचं. जाऊ शकता का लगेच? नाही जाऊ शकत. आणि म्हणून या गोष्टी पण तुम्हाला शिकायच्या. बाईसे दिपू जळती मडू झाडती ओट्यावरी सैनासन असे ते पद्मासन रचिती. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही संध्याकाळी झाडता का करता? झाडता? कचरा कुठे ठेवता? हा, टाकता बाहेर? मला वाटतं तुम्ही काय दरवाजा मागे ठेवता काय पूजानावर? विचारतो बरं का, दिसलं होतं असं. एका घरी मी गेलो, एकीने झाडून काढलं होते, पुनरद्द दाबून दरवाजा पाठीमागे. म्हटलं आता काढेल मग काढेल, मला करायचा पूजा होतं तिथं. तुमचे देवपूजा मार्ग कोणती झाले? तुमची देवपूजा कुठे गेले? किचनमध्ये गेल्या. त्यांनी कचरा दाबाला किचनमध्ये. म्हटलं कचरा काढवा येतो. म्हणे बाबा लक्ष्मी जाते. म्हटलं कोणी सांगितलं? तुमच्यात पण किती मोठं अज्ञान आहे. अरे तुम्ही अंधेरुणी घेऊन चालू नका ना. लक्ष्मी जात नाही काही नाही, कचरा बाहेर काढा. नाही तर घरात उदासीनता असेल. कचरा ठेवून पूजावसर करता येतो का? तो एक प्रकारचा अविधी आहे. म्हणून आपल्या किचनमध्ये देवपूजा सुद्धा नसली पाहिजे. नियमान लक्षात ठेवा. तुम्ही आता घरं बांधले, तुमचा गोंधळ होतो, पण जे पुढं बांधतील ना आता त्यांनी कमी कमी विचार करा. हा एक प्रकारचा अविधी आहे. तुमची फोडणी चालली विशेषण, कुकरची शेतीचा वाप त्या कुकरवर, ठसका विशेषण, याला अविधी म्हणतात. तुमचे बेडरूम मोठे झाले, तुमची स्टोरूम मोठे झाले, तुमची अंगणं मोठी झाली, पण तुम्ही देवाला संकुचित नेऊन जागी बसवता. बरोबर कोपऱ्यात नेऊन तुम्ही बसवता. म्हणून किचनमध्ये देवपूजा सुद्धा नसली पाहिजे. होतो की नाही अविधी? तुम्ही का बरं किचनमध्ये देवपूजा ठेवताय? हा, किचनमध्ये देवपूजा का बरं तुम्ही ठेवता? आर्किटेक्टने प्लॅन दिला. अक्षय आलाय का? अक्षय नाही आला. आमचा अक्षय बघा आर्किटेक्ट. परंतु आता लक्षात ठेवा, प्लॅन देत असताना आपल्या उद्देशांना वेगळा प्लॅन द्यायचा. कोण असेल की त्यांना एक छोटी रूम द्यायची. हे देवपूजा का कोणाला माहिती आहे का? अन्य लोक जे प्लॅन काढतात ती त्यांना किचनमध्ये देवपूजा देतात. तोच प्लॅन तुमच्याकडे येतात. आणि म्हणून अशा प्रकारे किचनमध्ये देवपूजा असल्यानंतर अशा प्रकारचा अविधी होतो. आता बाबा तुम्ही म्हणसाल बाबा आमचं तर गेलं किचनमध्ये सगळं, तर आम्ही काय करायचं? बाहेर काय करू शकत नाही. तुम्ही ही काळजी घ्यायची. तुम्ही चूक फार मोठी केली आणि मग कमीत कमी त्याला पडदा लागतो. दुसरी गोष्ट त्याला काच करून घ्या. आता त्या फोडणीच्या टायमाला तर ते दावा पाहिजे. तेवढं तरी काय, तुमचे घरं बांधून तुम्ही मोकळे झाले. आता जर कुठे काही तुम्हाला जमत असेल पर्याय तर बघा, देवपूजा कुठे हलवता येते का? फ्लॅट टी व्ही जागा दुसरी त्यांना हलवा. ती टी व्ही नाही किचनमध्ये तरी चालेल. लोकांनी गंमत नाही भारी केली. फ्लॅट टी व्ही बरोबर समोर लावला. ज्याचं काम असेल तो कोपऱ्यात ठेवला, ज्याचं काही काम नाही तो समोर ठेवला. बरोबर फ्लॅट, खुर्ची, समोर टी व्ही. ज्याचं बंधन करायचं आहे तो कुठे गेले? उदाहरणार्थ मी तुमच्या घरी आलो, मला करायची संध्याकाळचं पूजा, मी करू शकेल का? तिकडे ठसका, इकडे बाईचा चापाला, इकडे मला साबूनचं विधी करू शकतो का? तुम्ही तरी करू शकता का? स्वयंपाकघर जे आहे ते सगळ्यात घाण जागा म्हणजे स्वयंपाक. कशामुळे? सारखं खाणं, हे आला खाणं, नवरा आला, पोरगा आला, पोरगी आली, म्हणून ते वेगळं पाहिजे. झालं ना चुका? म्हणून पुढे होऊ नये यासाठी तो पूजावसराची जागा आहे ना, आम्हाला ती व्यवस्थित सुद्धा करता आली पाहिजे. आपल्याला स्मरण करावं लागतं, पारायण करावं लागतं. अन्यासारखं आहे का फक्त केलं निघालं? नाही, त्यांना काही बसच कामच नाही तिथं, आपल्याला बसावं लागतं की नाही. आणि म्हणून या गोष्टी मात्र तुम्ही लक्षामध्ये ठेवायच्या. तो सुद्धा एक प्रकारचा अवेधी आहे. तुमची वाद तिकडे जाणे, तुमची ती
दुर्गंधी तिकडे जाणं हे सुद्धा एक प्रकारचं अभिधी. म्हणून त्या गोष्टी आपल्याकडे नसल्या पाहिजे. जे आता पुढे नवीन घरं बांधतील त्यांनी मात्र या गोष्टींचा विचार जरूर करा. आणि ज्यांनी आता बांधलेले आहे त्यांनी सुद्धा याला काय करता येईल या सुद्धा गोष्टींचा विचार मात्र करा. तो एक सुद्धा प्रकारचा अविधी आहे. आणि म्हणून आता तुमच्या मंदिरांना कमीत कमी पडदे तरी करा. झाडायचं आहे त्या पडद्याला, काही करायचं आहे त्या पडद्याला, का ते तरी कमीत कमी तिकडे आता जाणार नाही याची मला तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मला एक प्रश्न केला की बाबा किचनमध्ये देवपूजा असल्यावर काय होतं. मला एक प्रश्न आला होता, त्याचं उत्तर तुम्हाला ठिकाणी की अशा प्रकारचा फार मोठा अविधी तुमच्यावर होतो. बाईसे दीपू जळती मडू झाडती पद्मासन रचिती विष्णोदकाची तांबतोली बहिर्वासाची घडी घेऊनी दारवंठा उभी असती. उष्णोदकाची तांबतोली, उष्णोदक म्हणजे गरम पाणी, तांबतोली म्हणजे तांब्याचं भांड, तोली म्हणजे चौरीसारखं भांड. बहिर्वासाची घडी घेऊनी दारवंठा उभी असती. बहिर्वासाची घडी म्हणजे टॉवेल आपल्याकडे येतो की नाही, तोंड पुसायचं वेगळं, आंघोळीचा वेगळं असतो की नाही आपल्याकडे. तसं स्वामींच्याही काळामध्ये बाईसा स्वामींनी सकाळचं श्रीमुख प्रक्षालन केल्यानंतर एक बहिर्वास म्हणजे तल्लम वस्त्र, त्याला म्हणतात बहिर्वास. घडी म्हणजे घडी कर. दारवंठा उभी असती, स्वामी आता येतील. बाईसा स्वामींची वाट पाहत असतात. भटोबास सावमे येती, भट्टोबा समोर येतात. बाईसे भटोबासाची हाती उष्णोदकाची तांबतोली बहिर्वासाची घडी देती. भट्टोबास तिथे आल्या कारणाने बाईसा भट्टोबासांच्या हातामध्ये उष्णोदकाची तांबतोली आणि बहिर्वासाची घडी देतात. कदाचित भट्टोबासा जागडे आले असे तरी बाईसेची ओळखवीती. आता भट्टोबा झोपाळू होते, त्यांना सारखी झोप यायची, अनाधिकार त्यांचा होता. जर त्यांना झोप येत असेल तर बाईसा तिथे येऊन उभे राहत होत्या. तरी बाईसेची ओळखवीती. गोसावियासी उष्णोदका विनियोगो होय. स्वामींना उष्णोदका विनियोगो होय म्हणजे स्वामींच्या उपयोगामध्ये ते पाणी जात होतं. पण कसं होतं पाणी, अतिशय कडक नाही, जास्तही थंड नाही. पाणी कसं होतं, कोमट. आपण सुद्धा अभिषेक करत असताना कोमट पाणी घ्यायचं, पण कधी फक्त हिवाळ्यात आणि लईत लई पावसाळ्यात. जर पावसाळा असेल तर नॉर्मल कोमट पाणी, हिवाळा असेल तर थोडं गरम, जास्त गरम नाही. हिवाळा असेल तर गरम पाण्याने अभिषेक करण्याची गरज नाही. काही काही तर दररोजच अभिषेक करताना एवढं गरम पाणी जर वाटतात सगळे विषयाचे भोगा निघून जातो माहिती आहे का. एक तर आपलं एमसीलमध्ये बसवलेलं असतं, एमसील पाण्यामध्ये वितळतं, हो की नाही. आणि म्हणून ते सुद्धा अभिषेक करत असताना नॉर्मल कोमट पाणी वापरायचं, जास्त गरम पाणी वापरायचं नाही. दुसरी गोष्ट, आपल्या हातामध्ये विशेष आल्यानंतर किंवा आपण स्थानाला अभिषेक पॉईंट महत्वाचा. आपण कोमट पाणी घ्यायचं, हिवाळा असेल तर नॉर्मल कोमट, पावसाळ्यात कमी कोमट, उन्हाळ्यामध्ये गरम पाणी वापरायचं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हातामध्ये विशेष घेतो किंवा आपण स्थानाला अभिषेक करतो, तो करत असताना हळवारपणे, ज्याला मर्दना मादने असं कसं 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 करायचं नाही बरं का. कसं हळवारपणे अभिषेक करायचा, जास्त हळू पण नाही. जे टाकलेलं दही आहे, जे टाकलेलं दूध आहे ते निघून गेलं पाहिजे, त्याचा वास सुद्धा निघून गेला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्या हातामध्ये अंगठ्या असतात, त्या अंगठ्या सुद्धा काढून ठेवायच्या, नाहीतर खरखर खरखर विशेषाला खेळ होतो.
सगळे जे अलंकार आहे हातातले अंगठे बाजूला काढायचे आणि व्यवस्थितपणे अभिषेक करायचा. त्याचा वेगळा टावेल ठेवायचा. कशाचा? विशेष मार्जन करण्याचा टावेल आपला वेगळा असला पाहिजे. तो जास्त खडबडा असला पाहिजे. तल्लम मुलं टावेल भेटतात की नाही ते वापरायचे. जर का खडबडी टावेल वापरलं तर विशेषाला खेद होत असतो. त्याच्यामध्ये पण सामर्थ्य आहे की नाही. पण काय बाय असा खास तसं काय माणसाला रगडते. बघा पद्धती अभिषेक करण्याची एक नॉलेज जनरल याला काय म्हणतात. मी पूजास्थळ शिकवतो आम्हाला आणि म्हणून हळुवारपणे अभिषेक विधी संपन्न करायचा. तुम्ही सेवा करता का विशेषाची? किती जण करतात? हात वर करा. तुमच्याकडे विशेष नाहीत का? बाकीच्यांकडे विशेष नाही आहेत पण टाईमच भेटत. स्मरण सेवा कुठला जो विशेष तुमच्याकडे असेल, दत्तात्रय प्रभूंचा असेल, चक्रधर स्वामींचा असेल, कमीत कमी 20 मिनिटं त्याची सेवा झाली. तुम्ही परमार्गामध्ये पाहता की नाही की परमार्गामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमचे सुद्धा पूर्वज एवढंच कशाला आमचे आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजीकर बाबाजी म्हणजे पहिले बाबा आणि आता सरलेले बाबा गोविंद बाबाजी आदरणीय ही सुद्धा सेवा अखंड बाबांची हातात नव्हती. बाबा विमानात जरी गेले तरी बाबा सेवा करायचे. मी बाबांना कधी बघितलंय जे कैवल्यवासी आदरणीय कारंजीकर बाबा आता सरलेले यांना मानव पंथाने गुडाकेश पदवी दिली. कोणती? गुडाकेश. गुडाकेश म्हणजे ज्याचं इंद्रियावर ज्याचं निद्रेवर संयमन आहे त्याला म्हणतात गुडाकेश. गुडाकेश कोण होते? अर्जुन होते. बाबा बघा आमचे कधी पण सेवा. बाबांनी एवढा जरी प्रवास केला तर लगेच सकाळी 3ला उठून सेवा, लगेच 4ला उठून सेवा. बाबांची सेवा कधी खंड होत. बाबा एवढे आजारी होते. आम्ही बघितलं बाबांना मुंबईला तरी त्यांची सेवा ती चालू. काय आहे? सेवेचे महत्व आहे. आमच्या मानवा पंथांमध्ये ज्या प्रॉपर्टी उभ्या झाल्या ना त्याला एकच कारण ते दत्तात्रय प्रभूंची सेवा. तुम्ही पण केली पाहिजे की नाही? हां इथे बरेच तरुण मुली आहेत, बरेच तरुण मुलं आहेत, बऱ्याच वयोवृद्ध बाया आहेत. तुम्हाला असतो मी ते जातात कॉलेजला. म्हाताऱ्यांना काय काम आहे? काय काम आहे? कुठं बाहेर जायचं नसतं हो की नाही. आणि मग ते 20 मिनिटं एखादा विशेष असेल ती सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. ती पण कशी? हळुवारपणे झाली पाहिजे. म्हणून एक प्रत्येकाचं एक टेक्निकल आहे, एक विधी आहे. तो तशा प्रकारचा विधी आपण केला पाहिजे. उष्णोदकाची तांबूल. उष्णोदक म्हणजे नॉर्मल गरम पाणी स्वामींसाठी बाईसा देत होत्या. आपण सुद्धा तशाच प्रकारे अभिषेक करत असताना आपण सुद्धा त्या पाण्याचा वापर करायचा आहे. घोसावी उष्णोदका विनियोग होय चौकटो बहिर्वासो वेळत वेळत बाहेरी विजय करती. चौकट म्हणजे चांगल्या प्रकारचा, बहिर्वास म्हणजे ते उपर्ण घेते. आमचे स्वामी बाहेर यायचे. आसनी उपविष्ट होती. आसनी उपविष्ट होती. स्वामी आपल्या आसनावर बसायचे. बाईसे पालवे श्री चरणो परमार्जिती आसनावरी ठेविती. बाईसा स्वामींचा एक चरण पुसायच्या, आसनावर ठेवायच्या. दुसरा ती चरण पुसायच्या आणि आसनावर ठेवायच्या. दुसरा एक मुद्दा असा आहे की तो सुद्धा श्री चरण आहे, हळुवारपणे पुसायच्या. गोसावी आसनी उपविष्ट होती. आमचे स्वामी आसनावर उपविष्ट. तव येरी कडे भटोबासा दाट्य आले असे ते परिहरे. आणि स्वामींची सगळीकडे तयारी होते. स्वामी सुचिरीतून आसनावर बसतात आणि मग भट्टोबासांना झोप आलेली असते. भट्टोबासांना जाग येते आणि भट्टोबास गोसाविया ते नेदकती. आणि भट्टोबास स्वामींना काही पाहतो नाही आणि धाव घेती. धाव घेती म्हणजे गोसावी कुठे आहे, गोसावी कुठे असे मोठमोठ्याने म्हणतात. कारण की तेव्हा काही उजेडलेलं नसतं, अंधारच असतो.
शब्दापसी शब्द थोर, बाई बाई गोसावी तबिजे केले असे. म्हणतात बाई बाई, स्वामी इथे आले का? कोण म्हणतात? भट्टोबास मोठ्यांनी शब्द उच्चारतात. कुणाला म्हणतात? बाई सांग ना, बाई इथे स्वामी आले का? बाई से म्हणती हे काय नाग देया, एवढ्या वेळा बाबा ते कैसा विसंबलासी. बाईसा म्हणते, अरे किती उशीर झाला, बाबा तर आले, बसले, निघून गेले, तू कुठे गेला होता बाबांना सोडून? कुठे गेला बाबांना सोडून तो? कोण म्हणतात? बाईसा. आणि धाव घेती, आणि धाव घेती म्हणजे स्वामी त्यांना दिसत नाही, म्हणून भट्टोबा स्वामींना पाहण्यासाठी इकडे तिकडे त्या मठातून आवारामध्ये स्वामींना शोधण्यासाठी भट्टोबास जातात. अशा प्रकारे भट्टोबास जात्याला कारणाने स्वामींना पाहण्यासाठी जातात. आणि गेले असताना मग स्वामी सांगतात, बाई रात्री वडील असे बोलावा. म्हणतात ते रात्री कुठे जाईल भेटायला, कुठे आम्हाला तो शोधेल? त्यांना भट्टोबासांना आमच्याकडे बोलून द्या. रात्री वडील असे म्हणजे स्वामींची सगळी तयारी 4लाच होत होती. म्हणजे स्वामी 3ला उठायचे, 4ला सगळं स्वामींचे रेडी व्हायचे. मग 4ला अंधारच असतो की 5ला पण अंधार असतो. उजेडतं कधी? 5:30 6 नंतर उजेडतं. रात्री वडील असे म्हणजे स्वामी सगळे 4 वाजता रेडी होऊन आपल्या आसनावर बसत होते. अंधार असतो आणि स्वामी सांगतात की बाई कुठे जाईल तो बघायला एवढ्या रात्री, त्याला आमच्याकडे बोलवा. अशा प्रकारचा टॉपिक हा पूजासरांचा मुद्दा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. हा पूजावसर आपण समजून घेत असताना ज्या काही आपल्याला त्रुटी आहे त्या मात्र त्रुटी आपण निश्चितपणा करून घ्यायची आहे. आत्तापर्यंत एवढं कोणी बारकावे नव्हती माहिती, परंतु जर आता मला समजलं आपल्याला त्या गोष्टी मात्र शिकायच्या आहेत. बघा मी तुम्हाला देण्याचं काम करतो, काय करायचं तुम्ही ठरवायचं, घ्यायचं सोडून द्यायचं, करून घ्यायचं. काय काम बाबाला सांगायचं कामच आहे, सोडून द्यायचं, तुम्ही तुमचं ठरवा. देव तरी काय केलं, देवाने सांगितलं, उत्तराई झालं, जे आम्हाला समजलं, जे आम्ही शिकलो आम्ही तुम्हाला ते सांगतो. बघा तुम्हाला काय पाळता येतं आणि पाळू शकता, काही अवघड नाही. तुम्हाला काय अवघड सांगतो का? तुमच्याच फायद्याचं सांगतो की नाही? तुम्हाला मी अविधीपासून वाचवतो की नाही? हां, म्हणजे विधी तुम्हाला करायचं आहे एवढं सांगतो आणि थांबतो. मी सकाळी आमच्या विद्यालयाकडे गेलो होतो अरसरे, आणि त्यांनी फार सुंदर रांगोळी काढली होती. रात्री मी त्यांच्या काय काढलं हां मोंडे ताईंकडे गेलो होतो आणि फार सुंदर ते रांगोळ्या काढल्या होत्या. मी सकाळी गेलो आणि विद्याताईंना म्हटलं का हो, मी तुम्हाला सांगितलं कुटाने करू नका, तुम्ही कशाला रांगोळ्या काढता, दिवे लावता? त्यांनी फार सुंदर मला उत्तर दिलं, बाबा देव तर नाही घेतले, परंतु तुमच्यासारखी ज्ञानीचीच आम्हाला सेवा घडली पाहिजे. फार सुंदर त्यांनी मला उत्तर दिलं. मला निश्चित समजलं की रहाडावरचा म्हणजे वर्ग जो आहे निश्चित अभ्यास आहे. त्यांनी माझं मन जिंकलं एका शब्दामध्ये. त्यांच्याकडून जे मला उत्तर अभिप्रेत ते बरोबर आलं की बाबा नाही आम्हाला स्वामीची सेवा घडली, परंतु तुमच्या तरी माध्यमातून आम्हाला सेवा घडवू द्या, म्हणून आम्ही ह्या गोष्टी काढलेल्या आहेत. तुम्ही धर्मवंत आहात, अशीच तुमची